सांगली जिल्ह्यातील निवडणुका काँग्रेससोबत लढणार असल्याबाबतचा सुतोवाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केलाय। जिल्ह्यातील नगर परिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांच्याशी 3 वेळा बैठका होऊन कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या यावर चर्चा झाली असून त्या दृष्टीने आम्ही पावले टाकत आहे। ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिल्याचेही जयंत पाटलांनी यावेळी स्पष्ट केलं। त्याचबरोबर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले, त्यावर हा प्रयोग केलेला नाही। त्या ठिकाणी इच्छुकांनी घड्याळाकडे जाण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे हा प्रयोग आहे किंवा एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय असं नाही। त्या ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा तुतारी चिन्हावर लढवता आला पाहिजे होता असं मत देखील जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केले। ते सांगलीच्या उरुण ईश्वरपूरमध्ये बोलत होते। दरम्यान मला टार्गेट वगैरे करतात कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे, पण माझ्याऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासाला टार्गेट करावं असा टोला लगावत गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही, त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे। आपण आणलेला विकास कामे देखील पूर्ण झाली नाहीत, यावर विरोधकांनी बोलायला हवं असं आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केलंय। कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर विटा नगरपालिकेची ताकदीने निवडणूक लढवणार आहोत। सत्ताधारी गटाचे 8 माजी नगरसेवक आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, असा धक्कादायक राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते अमोल बाबर यांनी केलाय। यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह 27 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आम्ही शिवसेनेच्या वतीने दाखल केलेत। विटा पालिकेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ताकदीने लढणार आहोत। विकास कामांचा झंझावत निर्माण केलाय, त्यामुळे विटा शहरात विकासाचं वादळ निर्माण झालंय। चांगल्या पद्धतीने विकासाचं राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। या निवडणुकीत जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने सत्ता देणार आहे। विधानसभा निवडणुकीत आम्हाला विटा शहरातून मिळालेल्या 4,500 मताधिक्यांचा विरोधकांनी धसका घेतलाय। सत्ताधारी गटाचे 8 नगरसेवक आमच्या पार्टीतून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी चांगलं वातावरण आहे। चांगल्या मताधिक्याने आमचे सर्व उमेदवार निवडून येतील। कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही, तर विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे। विटा नगरपालिकेच्या 13 प्रभागातील 26 जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे। नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून आज अमोल बाबर यांनी आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। तडीपार आणि मोकासारख्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले गुन्हेगार हे शहरात राजरोसपणे फिरत आहेत। हेच गुंड तुमच्याकडे मते मागायला येऊ शकतात, मात्र शहरातील सुज्ञ जनता हे शहर गुंडांच्या ताब्यात देणार नाही याची मला खात्री आहे। या शहराचा गेल्या 9 वर्षात खुंटलेला विकास पुन्हा गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न राहील। मी स्वतः दर आठवड्यास नगरपालिकेत बसून शहरातील जनतेचे प्रश्न आणि शहरातील विकास कामे मार्गी लावणार आहे असा विश्वास जयंतराव पाटील यांनी व्यक्त केलाय। उरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्ष पक्षाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। या प्रसंगी कचेरी चौकात आयोजित जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते। जयंत पाटील म्हणाले, परवा पालकमंत्री आपल्या शहरात येऊन गेले, ते म्हणतात आमच्या लोकांना निवडून द्या, आम्ही या शहरातील भुयारी गटारी 24 तास पाणी रस्ते आदी विकास कामे मार्गी लावू। गेल्या 9 वर्षात तुमची सत्ता आहे, मग ही विकास कामे का केली नाहीत? या शहराच्या नाव बदलासाठी बाळासाहेब पाटील आणि उरुण परिसरातील सर्व भावक्या आणि समाजांनी आंदोलन केले। इस्लामपूरचे ईश्वरपूर झालं, मात्र शहराच्या नावात उरुणचा समावेश झाला नाही। त्यांनी जनतेची दिशाभूल करू नये अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे। जिल्ह्यातील 6 नगरपालिका तर 2 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे। रविवार अखेर नगराध्यक्ष पदासाठी 56 तर सदस्य पदासाठी 711 अर्ज दाखल झाले। दरम्यान संगणक प्रणालीद्वारे अर्ज भरण्यास अडचणी निर्माण होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली आहे। जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत आणि पलूस या नगरपालिकेसाठी तर शिराळा आणि आटपाडी नगरपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे।
शनिवार आणि रविवारी सार्वजनिक सुट्टी होती, मात्र राज्य निवडणूक आयोगाने सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज भरण्यास उमेदवारांना मुभा दिली। त्यानुसार शनिवारी आणि रविवारी अर्ज दाखल झालेत। रविवारी एका दिवसात नगराध्यक्ष पदासाठी 16 तर सदस्य पदासाठी 364 अर्ज दाखल झालेत। उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम दिवस आहे। तसेच नामनिर्देशन पत्र संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहेत, परंतु आता संगणक प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणाऱ्या नामनिर्देशन पत्रामध्ये अडचणी येत असल्याचं निदर्शनास आल्याने तसेच नामनिर्देशन पत्रे सादर करण्याकरिता एकच दिवस शिल्लक असल्याने संगणक प्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्यास मुभा दिली आहे। महिला विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या उपकर्णधार सांगलीच्या स्मृती मानधना हिचा पुणे येथे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन व सांगली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी तिला सन्मानचिन्ह आणि 50 लाखांचा धनादेश देण्यात आलाय। भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू आणि सांगलीची कन्या स्मृती मानधना हिचा सन्मान अजय शिर्के, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहित पवार, खजिनदार संजय बजाज, टूर्नामेंट कमिटीचे सदस्य निलेश शहा आणि एमसीएच्या सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी तिच्या उल्लेखनीय कामगिरी, समर्पण आणि भारतीय क्रिकेटमधील तिच्या उल्लेखनीय योगदानामुळे हे यश तिने संपादन केलंय। स्मृती मानधना तिच्या प्रतिभेने, शिस्तबद्धतेने आणि खेळाबद्दलच्या आवडीने असंख्य तरुण खेळाडूंना ती प्रेरणा देत राहील। एमसीएला तिचा सत्कार करताना तिने देशाला आणि सांगलीला दिलेल्या गौरवाचा अभिमान आहे असं मत पदाधिकारी यांनी व्यक्त केलंय। वाळवा तालुक्यातील बोरगाव हायस्कूल बोरगाव शाळेच्या 2003च्या बॅचचे विद्यार्थी तब्बल 22 ते 23 वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून विकास पाटील, उदय पाटील, दीपक चौधरी आणि शिवाजी कोळी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरणाचा संदेश देत वृक्षाला पाणी घालून करण्यात आली। सुरुवातीला स्वर्गवासी झालेला माजी विद्यार्थी आणि शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। माजी विद्यार्थी पारंपरिक वेशात फेटे परिधान करून सहभागी झाले होते। त्यांच्या स्वागतासाठी तुतारीच्या गजरात भव्य स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला। कार्यक्रमादरम्यान सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली आणि दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। या स्नेह मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत पाटील, बाजीराव नांगरे पाटील, अविनाश चौधरी, संदीप वाकसे, अमर झेंडे, महादेव मेथे, संदीप चव्हाण, दीपक पाटील, रामचंद्र वाटेगावकर आणि अजय सुर्ले यांनी परिश्रम घेतले। आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 7व्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवक पदासाठी 54 असे एकूण आजपर्यंत 112 अर्ज दाखल झालेत। आज नगराध्यक्ष पदासाठी संग्राम शिंदे, पूजा माने, दादा शेळके यांनी अर्ज दाखल केले, तर नगरसेवक पदासाठी विराज शिंदे, संगीता सूर्यवंशी, माणिक शेळके, शिवाजी चोरमुले, शैलेश सावंत, तेजश्री बोंडे, अण्णासाहेब हालुंडे, रवी पाटील, नंदकुमार बसुगडे, सुदर्शन वाडकर, राकेश आटुगडे, पांडुरंग बसुगडे, पोपट शिंदे, कल्पना वाघमारे, गणेश टोमके आणि इतर उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। आतापर्यंत नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 102 अर्ज दाखल आहेत। अर्ज भरण्यासाठी अनेक उमेदवार समर्थकांच्या सहित नगरपालिका परिसरात दाखल झाले होते। आज अर्ज भरण्यासाठीचा उद्याचा एकच दिवस शिल्लक राहिला, त्यामुळे उद्या मोठ्या प्रमाणात अर्ज भरले जातील। शेवटच्या दिवशी कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सर्व तयारी केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अप्पर तहसीलदार राजशेखर लिंबारे, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, प्रशासकीय अधिकारी रघुनाथ मोहिते यांनी सांगितले। आटपाडी नगरपंचायत निवडणुकीच्या नगरसेवक पदासाठी आज तब्बल 59 अर्ज उमेदवारांनी दाखल केलेत, तर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेकडून दोघांनी अर्ज दाखल केले। आता निवडणुकीत रंगत आल्याचं दिसून आले। पहिली निवडणूक असल्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। रविवार प्रशासनाचा सुट्टीचा दिवस आला तरी ऐन निवडणुकी काळात प्रशासन अधिकारी अर्ज स्वीकारण्यात मग्न होते। सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे अजून इच्छुक उमेदवार आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आज शिवसेना 12, भाजप 16, अपक्ष 20,
तीर्थक्षेत्र विकास आघाडी 5, राष्ट्रवादी अजितदादा गट 5, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 1 असे नगरसेवक पदासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतलेले रविवारी विक्रमी अर्ज सादर करण्यात आलेत. तर नगराध्यक्ष पदासाठी रावसाहेब सागर, विजयकुमार माळी यांनी शिवसेनेतून आपली उमेदवारी अर्ज दाखल केलाय. हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून मोठ्या चिकाटीने आणि जिद्दीने हिंदुत्वाचे कार्य करणारे डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांना हिंदुत्वाचे काम थांबवण्यासाठी त्यांच्यावर खोट्या केसेस घालून त्यांना 9 वर्ष कारागृहात घातले, पण ते डगमगले नाहीत. सगळ्या हिंदूंनी त्यांचा आदर्श घ्यावा आणि चिकाटीने काम करावे असे आवाहन हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले. सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि हिंदू जनजागृती समितीचे डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांनी 14 नोव्हेंबर या दिवशी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार नितीन शिंदे आणि माजी नगरसेविका स्वाती शिंदे यांची भेट घेतली. स्वाती शिंदे यांनी अभय वर्तक आणि डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांचा सत्कार केला. दिल्ली येथे होणाऱ्या सनातन राष्ट्र संखनाद महोत्सवाचे निमंत्रण नितीन शिंदे यांना दिलं. यावेळी माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून डॉक्टर वीरेंद्रसिंह तावडे यांनी हिंदुत्वाचं काम केले. आम्हाला त्यांनी केलेल्या कार्याचा अभिमान आहे. त्यांच्याप्रमाणे अनेक अडथळ्यांशी सामना करत कार्यकर्त्यांनी चिकाटीने हिंदुत्वाचं कार्य केलं पाहिजे असं आवाहन त्यांनी बोलताना केलंय.